हा येतो संदा. हो लाडू शेठ. काका बोका तू का आला? हे काय आत्ता चालू आहे? तू डोळे बंद कर, डोळे बंद कर. इकडे नाही. लाडू शेठ तुमच्यासाठी बघा काय आणलंय मी. टन टडॅन, टडॅन. बैलगाडी होय की. अरे मर्दा असलं भारी मैदान मारलेस तू, काहीतरी आणायला पाहिजे का नको मग? बक्षी वय बक्षीस गोदा का पण मला बक्षीस देणार आहे. काय देणार आहे? लय भारी जेवण बनवतो म्हणाल्या. काय अरे मग माझं बक्षिसापेक्षा गोदाकाचं बक्षीस लय भारी आहे की, एकदम गरगरीत. गरगरीत. काका बोका तू बी कर. कसं कसं? गरगरीत 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 गरगरीत. गरगरीत. ते ना लाडू मला सांग, तू बैलगाडी का घेऊन आलो मी तुला? खेळा हा, पण बैलगाडीच का? येदा का काका बोका तू खेळा म्हणलं की. अरे खुळ्यात तसं नव वेगळंच कारण आहे. मग काय अरे राणादा जसा कुस्ती जिंकतोय तसाच तू बी कुस्ती जिंकलास का नाही? आता राणादा मळ्यात काम करतोय तसं तुला मळ्यात काम करायला जमणार आहे? जमणार की. अरे मामा म्हणता आधी अभ्यास करायचा मग मळ्यात काम करायचं. आम बघ तेच ते. आता अभ्यासामुळं तुला मळ्यात काम करायला जमणार नाही म्हणून तुला बैलगाडी आणल्या खेळायला. काय झालं? काका बोका साहेबरावला ही बैलगाडी लई बारकी होईल. अरे वय की माझ्या डोसक्यात तुझ्या नाही. लाडू आपण बारका साहेबराव आणूया काय? कधी तू पुढची कुस्ती जिंकलास की नाही, मग तुझ्यासाठी बारका साहेबराव आणतो. जिंकणार ना? जिंकणार पण राहणार कुठं आहे? कधी येणार? येणार की. अरे राणा तर तुझ्यासारखी लई मोठी कुस्ती खेळायला गेलाय बघ. ती कुस्ती झाली की तो परत येणार. हा खरं तो येऊस तोवर तू लई मोठी कुस्ती जिंकायची. आणि तू कुस्ती जिंकलास की राणा खुश होणार बघ. मी जिंकणारच. आंबाग राणादा सारखं लई मोठं पैलवान बनायचं आपल्याला. काय अजिबात ना. अरे पण का? मोठा पैलवान झालं तर राणादासारखं घर सोडावं लागतं. मी अजिबात घर सोडणार नाही. मी छोटा पैलवान म्हणून सगळ्यां संगत राहील. मी तुला सोडून जाणार नाही. मर्दा मी बी तुला कुठं बी सोडणार नाही बघ. हा काका बुका इरेचा वासायला काय? होय की. गोदाकाचं बक्षीस लय भारी आहे. खरं जागा आहे का तुझ्या पोटात? मी तुझ्या पोटात बघतो तू माझ्या पोटात बघ. चालतंय की. ए मर्दा कुठे होतात मला गप. अरे गप की. समजा तर तुला दाखवत. तुला सोडत नसतं. अरे थांब की. थांब. त्याच लवकर आता अजून कुठली व कुस्ती? अहो आज काय झालं, आज ना चिमगावच्या तालमीतनं एक जण आले होते. त्यांना आपल्या लाडूची कुस्ती त्यांच्या तालमीतल्या एका पैलवानासोबत लावायची आहे. पर लाडूच्याच वयाचा आहे ना व पैलवान? अर्थातच मोठ्या पैलवानासोबत कशी लावणार कुस्ती? होय, पण आत्ताच तर कुस्त्या झाल्यात, त्यात आणि परत कशाला? अव त्या बारक्या पोराची दमचाक होणार नाही काय? हो, पण ते फारच आग्रह करत होते. आणि आपल्या लाडूच्या कुस्तीमुळे त्यांच्या तालमीला जर का मदत होणार असेल तर नाही कशाला म्हणायचं. आणि कुस्ती ना वेगळ्या मोठ्या लेवलला करणार आहेत ते. पोस्टरही छापणार आहेत. अगो बाई, भारीच की. म्हणजे लाडू चांगलाच फेमस होणार म्हणा की. हो, तेही खरंच आहे म्हणा. द्या. होय, पण आता ही कुस्ती झाली की दुसरी कुठली कुस्ती खेळायला देऊ नकासा बाई. अव एवढ्या लहान वयात सारखं सारखं कुस्ती खेळायला चांगलं नाही व. हो, आता ही एक कुस्ती होऊ द्या, मग मी त्याचं सगळं लक्ष अभ्यासाकडेच वळवणार आहे. आणि बाकी प्रॅक्टिस तर काय तालमीत होईलच. होय, खीर तर मस्त होणार आहे बघा आता. लाडूला गरगरीत जेव म्हणून सांगा. आता हे काय सांगावं लागतं का त्याला? आपण नाही म्हणलो तरी तो थांबणार आहे का? चला, स्वयंपाक तर गरगरीत झालाय, आता समद्याच निघू दे बघा गरगरीत. मी येऊ काय? हो चालेल, या. आणि हो, जाताना फक्त गोदाक्कांना सांगाल का जेवण तयार आहे म्हणून? हा सांगते.
साहेब बडीशेप घ्या. काय दाखला सुनबाईंचा फोन बिन कशी तब्येत आता इनबाईंची? नाही काय खबर नाही, दवाखान्यात आहे तेवढं माहित होतं. उद्या अंजलीला फोन करायला सांगते. करा. खरं तर याच्या आधीच फोन झाला पाहिजे होता आपल्याकडनं. अहो सूरजला 17दा सांगितलं, बाबार फोन कर चौकशी कर, पर नाही. तो आपला रमलाय लाडूतच. अहो सूरजच काय, अख्खं गाव रमलंय त्या लाडूत. सगळीकडे लाडूची चर्चा आहे. लाडू असा आहे, लाडू तसा आहे. रानाची बी अशीच चर्चा व्हायची लहानपणी. होय, आणि ह्यो बी रानासारखंच घराबाहेर पडायला घाबरतोय. घाबरतोय? अहो तर काय, रस्त्यातनं येणाऱ्या जाणाऱ्या बायका पुरी ह्याचं गाल वडून वडून लाल करतात. म्हणून ह्यो बी रानासारखा घाबरतोय पुरीसनी. आपण घाबरून कसं चालेल? रानासारखा मोठा झाल्यावर लगीन म्हणल्यावर हा पण पळून जायचा. अहो ह्यो आत्ताच म्हणतोय मी लगीन करणार नाही, मी सच्चा पैलवान हाय. राणा अंजलीमुळे सुधारला, शाळा शिकला म्हणजे काही चिंता नाही. होय साहेब, एवढा एक गुण मात्र रानाच्या उलट आहे बघा. पोराला अभ्यासाची गोडी हाय. अहो खिळून आला की अभ्यासाला बसतोय आणि शाळा बी नाही बुडवीत. मग काय काळजी नाही, अजून बार काय, हळूहळू सुधारलं बाकीच्या बाबतीत. आहे कुठं आता? झोपला वाटतं घरघरीत जीवन. अहो कुठलं, गोष्ट ऐकल्याशिवाय त्याला झोप येते होय. आता अंजलीकडनं गोष्ट ऐकून घेत असेल. चांगले चांगले. जाऊ तुम्ही आराम करा. एका जंगलात एक बकरी आणि तिची 3 पिल्लं राहायची. त्या पिल्लांवर एका लांडग्याचा डोळा होता. बकरी घराबाहेर पडली की तिच्या पिल्लांना गट्टम करण्याचा त्याचा प्लॅन होता. मग एके दिवशी काय झालं, बकरी तिच्या घराचा दरवाजा लावून चारा आणायला बाहेर जाते. मग लांडगा येतो. हो, लांडगा हळूहळू बकरीच्या घराबाहेर येतो आणि बकरीचा आवाज काढून तिच्या पिल्लांना हाक मारतो. पिल्लांनो, मी तुमची बकरी आई आहे, तुमच्यासाठी चारा घेऊन आली आहे, दार उघडा, असं म्हणतो. माऊ पिल्लू उघडणार दरवाजा नाही, कारण बकरी तिच्या पिल्लांना एक पासवर्ड सांगून गेलेली असते. मग पिल्लं त्या लांडग्याला पासवर्ड विचारतात, पण लांडग्याला कुठे माहितीये पासवर्ड? तो गोंधळतो. कसला पासवर्ड? पासवर्ड असतं एक गणित, 2 + 2 किती? मग पिल्लं त्या लांडग्याला विचारतात, पण लांडगा कुठे शिकलेला असतो, त्यामुळे त्याला काहीच कळत नाही. कंटाळून कंटाळून लांडगा निघून जातो. म्हणजे पहिलं पिल्लू हुशारात म्हण की. हो, कारण पिल्लं शाळा शिकली होती, त्यांना गणित येत होतं म्हणून. माऊ मी बी शाळा शिकणार आणि गणित शिकणार. हो, मनापासून शाळा शिकायची, आळस करायचा नाही. छान, हुशार आहे की आमचा लाडू. लाडू, तू कुस्ती मनापासून खेळतोयस ना, का मी सांगते म्हणून खेळतोयस? नाही, मला खेळायचं म्हणून खेळतो. छान. आता ही नवी कुस्ती झाली ना की रोज अभ्यास करायचा. गेले 4 दिवस तू काही अभ्यासच केला नाहीयेस. उद्या सकाळी करतो. नाही नाही, नको नको, ही कुस्ती झाली की मग करतो अभ्यास. आता तोवर या कुस्तीची तयारी करावी लागणार ना. करणार ना तू तयारी? तू सांगतील तसंच करणार. अच्छा. हो, तू म्हणजे माऊ आहेस, मग ऐकायलाच पाहिजे. आणि तू माझा लाडू आहेस, हो की नाही? चल आता झोप लवकर, उद्या सकाळी लवकर उठून प्रॅक्टिस पण करायची आहे. चल चल उठ उठ. मी तुझ्या मांडीवरच झोपणार. अरे झोप. राहणारा सारखं चौपट. बरं झोप तू लवकर. चल, आहे इथे तुझी गाडी, धर. काल रात्री झोप झाली ना व्यवस्थित? गरगरीत. जेवण गरगरीत असतं माहिती होतं मला, आता झोप पण गरगरीत.
काय लाडू कस काय मस्त. वहिनी मग आणलं बघा या लाडूला. अहो ते रानादाला जमलं नाही ते पट्ट्या करायला निघालाय. हो, आमच्या लाडूला आवडतोच अभ्यास. अभ्यास अहो अभ्यास नाही, अभ्यास काय समधी दुनियाच करते. अहो लाडू जे करायला लागला की नाही ते कुणाला बी जमणार नाही. हो, अभ्यास आणि कुस्ती दोन्ही एकत्र करणं जरा अवघडच, पण छान मॅनेज करतो लाडू. अहो तसं म्हणत नाही हो मी. मग लाडू लय भारी पडला राव तुम्ही. हा मला वाटलं तुम्ही बी राणा सारखं असणार, पण तुम्ही तर लय पुढे गेला राव. हो, आता कुठे एक स्पर्धा जिंकली आहे त्याने, अजून खूप पुढे जायचंय त्याला. अहो वहिनी आता अजून किती पुढे जाणार आहे. अहो ही कुस्ती नुसती झाली रे झाली की आमचा लाडू जगाला 1 नंबरचा पैलवान होणार आहे बघा. काय लाडू होणार ना व? आणि तुझी कुस्ती बघायला मी आवर्जून येणार बघा. हा मी पण. अहो अशी कुस्ती काही सारखी सारखी बघायला मिळते वय. हा, हे बघा. आय 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 आय. अरे काय झालं. सचा पार खांदा मोडला रे. चल लवकर गिरणीत. अरे खांदा दुखावला तर मी कुस्ती बघायला कसा जाणार हा? अरे पण तुला कुस्ती खेळायची नाही, लाडूला कुस्ती खेळायची आहे. अरे खांदा दुखावला तर मी कुस्ती बघायला कशी जाणार हा? हा बरोबर बरे जीव जायच्या मी जातो तिकडे. लाडू जबऱ्या कुस्ती खेळायची आहे काय, आणि आम्ही बघायला येणार. वहिनी चला येतो. इकडे लवकर. मुर्गीवर कुस्ती मुर्गीवर कुस्ती आणखी बडी इतिहास घडे. आणखी बढे इतिहास घडे. जोरात कुस्ती खेळायची बघ. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मामू काय म्हणत तुझी गगती जगावेगळी कुस्ती म्हणजे. अरे मलाच काही माहिती नाही. चल तू लवकर. चल चल चल. काय लाडू 1 नंबर लाडू गाजवायचं मैदान. हा आम्ही येणार काय कुस्ती बघायला. लय भारी कुस्ती घ्यायला मरतो. आणलं तुझ्या हिमतीला. चल चल, उशीर होतोय. चल 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 लवकर चल. उशीर झालाय, चल लवकर. अरे अरे लाडू लाडू तू. अरे वा 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 वागा. टक्कनक टक्कनक टक्कनक. मग काय करायला ते. काही नाही, चल चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. हा चल 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 चल. गुरु मांडलं बाबा तुला. काय सगळ्यात चॅलेंज घेतलीस तू. तो जिंकायला पाहिजे, नाहीतर गावची मान खाली जायची. हो, जिंकणारच आहे आमचा लाडू. अहो नॉर्मल कुस्ती असतील जिंकला असता हो. अशी आउट ऑफ कुस्ती पहिल्यांदाच बघतोय मी. लाडू काय काळजी करायची नाही. आपल्या तालमीतला पैलवान म्हणायचं आणि कुस्ती खेळायची. आपला खेळ महत्वाचा, मग समोर कोण पण असतं ना. काय हा कोणी बी येऊन दे समोर, मी जिंकणार. जिंकल्यास की ह्या टायमाला 1000 रुपये बक्षीस आपल्याकडनं. काय चालतंय की. ठीक आहे. चला येतो. चल. माऊ माझा काका काय म्हणाला ग. मलाच काही कळेना झालंय. लाडू 1 नंबर. ती हिमतीला दाद दिली पाहिजे. लाडू गाजवायचं बरं का मैदान. आम्ही येणार आहे कुस्त्या बघायला. लाडू, तुझी कुस्ती मोठ्या पैलवानासोबत तर नाही ना लावत आहे. लावून दे की मीच जिंकणार. चल चल बघू. अंजली अंजली बरं झालं बघा, इथंच घाट पडला. अहो तुम्हालाच भेटायला येत होते मी. वय काय पण मना करे, 1 नंबर काम केलाय तुम्ही. वय कसलं काम. अहो ह्या लाडूला तयार केलं नव्ह तुम्ही.
अहो या बाबाई माणसांची मक्तेदारी मोडून काढून तुम्ही लई भारी काम केलंय बघा वय. नाही 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 अहो मी फक्त त्याला ताळमेत घेऊन चालली आहे. वस्तादच शिकवतायत त्याला. अहो शिकवायचं नाही हो, तुम्ही याला कुस्तीला तयार केलं त्याच्यामुळे लागले मी. काय लाडू काय आहे? बराबरचा डॉल्बीच वाजवालायस की तू. काय रे असं का म्हणताय? आणि काय म्हणणार वहिनी, आम्ही या लाडूला सच्चा पैलवान समजत होतो. हे सच्चा पैलवानच आहे मी. यो असं सच्चा पैलवान असतंय? पोरींच्यापाशी बसायला लढायचा. आता काय झालं? हे बघ तू पोरगी संकट कुस्ती खेळणार आहे. अरा आपली जर कुस्ती असती तर खेळलो नसतो बाबा आपण. लाडू खरंच पोरगी संकट कुस्ती खेळणार? सच्चा पैलवान पोरगी संगत कुस्ती खेळणार. सच्चा पैलवान खेळणार होय. बघ की. गप्पच नाही काय कसं आपलं चिडवत त्या पोराला. अंजली ताई स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात भेद करायचं नाही. हे जसं तुम्ही शिकवलं असा ते खरं बी करून दाखवलं बघा. अहो बायका आता शाळेत जात्यात, कुस्ती खेळत्यात. राणा भाऊजीसनी आणि आमच्या ह्या स्त्रीशी जमलं नाही ना ते आपला लाडू करून दाखवा लागलाय. आणि ह्याला तुम्ही शिकवलं, ह्याला तुम्ही तयार केलं, हे लय भारी आहे बघा. आता ह्यो लाडू आणिच लाडाचा होणार काय र. हे लाडू करणार ना मस्त कुस्ती. हा पोरी संकटची कुस्ती होय. लाडू आता पोरगी संकट कुस्ती खेळणार. पोरगी संगत कुस्ती खेळणार ह्यो. पोरगी संगत खेळालाय. मी नाही खेळणार कुस्ती. अरे लाडू 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 थांब. अरे थांब. ए, कशाला त्या छोट्याशा पोराला चिडवत होता रे. उगाच पळाला की नाही ते लाडू इथून. काय खायचंय उगाच. चला जावा. अरे लाडू अरे थांब. अरे तालमीत गेला नाहीस? नाही अरे का र? आणि असं घाबरलायस का? काय झालं तुला? लाडू काय झालं? काय नाही. अरे थांब की. लाडू लाडू अरे थांब बाळा काय झालं? काय झालं? काय नाही. अरे अरे लाडू लाडू काय झालं ग? अहो मला बी काय सांग ना.